आजच्या भागामध्ये आपण सहप्रसरण विश्लेषण म्हणजे काय आणि सहप्रसरण विश्लेषण प्रक्रिया ही केव्हा वापरली जाते याच्याविषयी चर्चा केली होती. आता या भागामध्ये आपण सहप्रसरण विश्लेषण प्रक्रिया कशी असते ती समजावून घ्यायची. आता या सहप्रसरण विश्लेषण करताना आपल्याला कोणकोणत्या पायऱ्यांचा अवलंब करावा लागेल याच्या संदर्भामध्ये या भागामध्ये आपण चर्चा प्रक्रिया आपल्याला समजावून घ्यायची आहे. तर त्याच्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ. ते उदाहरण असं आहे की एका संशोधकाने 3 वेगवेगळ्या उपचार पद्धतींची परिणामकारकता अभ्यासाचं ठरवलं. जसं की अध्यापन पद्धतीची परिणामकारकता. तर या ठिकाणी त्या संशोधकाने 3 गट निवडले आणि आपल्याला हे माहिती आहे की ही जी सहप्रसरण विश्लेषणाची प्रक्रिया आहे ही प्रायोगिक संशोधनामध्ये वापरली जाते आणि ज्या वेळेला पूर्व चाचणी आणि उत्तर चाचणी जर दिलेली असेल संबंधित गटांना तर त्यावेळेला सहप्रसरण विश्लेषण प्रक्रिया केली जाते. मग या ठिकाणी संशोधकाने असं आपण उदाहरण घेऊ की या ठिकाणी संशोधकाने 3 अध्यापन पद्धतींची तुलना करायचं ठरवलं. मग त्याच्यासाठी संशोधकाने 3 गटांची निवड केली. आता 3 गटांची निवड ही करत असताना त्या संशोधकाला ते 3 गट समतुल्य करण्याची जी प्रक्रिया आहे ती त्याला शक्य झाली नाही. त्याच्यामुळे गट जसे आहे तसेचे तसेच ते निवडले आणि त्यांना म्हणजे जो घटक म्हणजे ज्या विषयातला जो घटक शिकवायचा आहे त्या घटकावर आधारित पूर्व चाचणी दिली. त्याच्यानंतर संबंधित गटांना त्या 3 वेगवेगळ्या अध्यापन पद्धतीने अध्यापन केलं आणि नंतर त्यांना उत्तर चाचणी दिली. मग त्या संशोधकाच्या जवळ आता पूर्व चाचणी आणि उत्तर चाचणी अशा चे गुण या ठिकाणी माहितीच्या स्वरूपात प्राप्त झालेले आहेत. तर आता या पूर्व चाचणी गुणांकांचं आणि उत्तर चाचणी गुणांकांचं काय करायचं तर त्याच्याविषयीच आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. मग आपण ते त्याचा जो संशोधकाने वापरलेला जो विकल्प आहे त्याच्यानुसार आपण मांडणी करू. तर समजा हा गट अ आहे, त्याच्यानंतर गट ब आणि गट म्हणजे गट अ, गट ब आणि गट या गटाला म्हणजे सर्व गटांना पूर्व चाचणी दिलेली आहे आणि उत्तर चाचणी दिलेली आहे. म्हणजे तिन्ही गटांना पूर्व चाचणी आणि उत्तर चाचणी दिली आणि त्या संशोधकाने अशा पद्धतीने त्या गुणांच्या याद्या केल्या. म्हणजे अ गटातील विद्यार्थ्यांच्या पूर्व चाचणी आणि उत्तर चाचणी गुणांची, त्याच्यानंतर ब गटातील विद्यार्थ्यांची पूर्व चाचणी आणि उत्तर चाचणी, क गटातील विद्यार्थ्यांची पूर्व चाचणी आणि उत्तर चाचणी. आता याच्यानंतर संशोधकाने काय केलं तर त्याच्यासाठी आपल्याला सगळी प्रक्रिया सोयीची जावी याच्यासाठी आपण काही संक्षिप्त रूपांचा वापर करणार आहे. तर पूर्व चाचणीचे गुण जे आहे ते x ने आपण दर्शवू आणि उत्तर चाचणीचे गुण आहे ते y ने दर्शवू. मग हा एक गट जो आहे त्याच्यासाठी जी पूर्व चाचणी आहे त्यांचे जे गुण आहे ते आपण x1 ने दर्शवू. नंतर उत्तर चाचणीचे गुण y1, ब गटाच्या पूर्व चाचणीचे गुण x2, उत्तर चाचणीचे गुण y2 आणि क गटाच्या पूर्व चाचणीचे गुण x3 आणि उत्तर चाचणीचे गुण y3 असे आपण त्याच्यासाठी संक्षिप्त रूप वापरू. मग आता आपण पहिल्यांदा पहिला गट विचारात घेऊ. मग हे जे गट आहेत यांच्या पूर्व चाचणी गुणांची ही यादी आहे. तर या सर्व गुणांची बेरीज करायची. म्हणजे काय करायचं तर सिग्मा x1 काढायचं, त्याच्यानंतर सिग्मा y1 काढायचा, नंतर सिग्मा x2 काढायचा. अशा प्रकारे ह्या बेरजा करायच्या. म्हणजे सिग्मा y2, त्याच्यानंतर सिग्मा x3 आणि सिग्मा y3. आता या बेरजांच्या पुन्हा बेरजा करायच्या. मग ह्याच्यावरनं आपल्याला म्हणजे पूर्व चाचणीचे जे गुण आहे तर तिन्ही गटांच्या विद्यार्थ्यांच्या पूर्व चाचणी गुणांकांची बेरीज म्हणजे आपण ती म्हणू सिग्मा एक्स. सिग्मा एक्स कशी काढायची तर सिग्मा x1 अधिक सिग्मा x2 अधिक सिग्मा x3 अशी आपण पूर्व चाचणी गुणांकांची एकूण बेरीज काढली. तसंच उत्तर चाचणी गुणांकांची एकूण बेरीज काढायची म्हणजे सिग्मा y
मग सिग्मा वाय कसा काढायचा, तर हे जे ह्या ज्या बेरजा केलेल्या या बेरजांच्या बेरजा म्हणजे सिग्मा y1 अधिक सिग्मा y2 अधिक सिग्मा y3 ह्या बेरजा करायच्या. त्याच्यानंतर मग हे जे गुणांक आहेत या प्रत्येक गुणांकाचा वर्ग करायचा आणि गटाच्या पूर्व चाचणीच्या गुणांच्या वर्गांची बेरीज, उत्तर चाचणी गुणांकांच्या वर्गांची बेरीज अशा बेरजा करायच्या. म्हणजे आता पुढे सगळ्या गुणांचे वर्ग करून त्यांच्या बेरजा करायच्या. मग या ठिकाणी सिग्मा x1 वर्ग ही एक बेरीज मिळेल. त्याच्यानंतर सिग्मा y1 वर्ग, नंतर सिग्मा x2 वर्ग, त्याच्यानंतर सिग्मा y2 वर्ग, नंतर सिग्मा x3 वर्ग, सिग्मा y3 वर्ग असे वर्ग केले आणि कॉलमनुसार किंवा स्तंभानुसार त्यांच्या बेरजा केल्या. आता याच्यानंतर मग वर्गांची बेरीज म्हणजे हे जे गुण आहे या गुणांकांच्या वर्गांची बेरीज करायची. म्हणजे तिन्ही गटातल्या विद्यार्थ्यांच्या पूर्व चाचणी गुणांकांच्या वर्गांची बेरीज. म्हणजे ती काही तर समेशन किंवा सिग्मा एक्स वर्ग. मग हा सिग्मा एक्स वर्ग कसा काढायचा, तर सिग्मा x1 चा वर्ग अधिक सिग्मा x2 चा वर्ग अधिक सिग्मा x3 चा वर्ग. त्याच्यानंतर उत्तर चाचणी गुणांकांच्या वर्गांची बेरीज म्हणजे सिग्मा y वर्ग. आणि ही बेरीज कशी काढायची, तर सिग्मा y1 वर्ग अधिक सिग्मा y2 वर्ग अधिक सिग्मा y3 वर्ग. नंतर हे जे गुण आहेत तर त्या संबंधित विद्यार्थ्यांच्या पूर्व चाचणी आणि उत्तर चाचणी गुणांकांचा गुणाकार करायचा. म्हणजे x1 y1 x2 y2 अशा प्रकारे. तर त्या बेरजा गुणाकार करून बेरजा जर केल्या तर पहिली बेरीज काढायची सिग्मा x1 y1, त्याच्यानंतर सिग्मा x2 y2, तिसरी बेरीज सिग्मा x3 y3 आणि ह्याच्यावरून मग सगळ्या गुणांकांच्या गुणाकाराच्या बेरजा घ्यायच्या. म्हणजे सिग्मा एक्स वाय. सिग्मा एक्स वाय सिग्मा एक्स वाय कसा मिळेल, तर या तिन्ही बेरजा जे केलेल्या आहेत त्यांच्या बेरजा. म्हणजे सिग्मा x1 y1 अधिक सिग्मा x2 y2 अधिक सिग्मा x3 y3 अशा पद्धतीने या सगळ्या बेरजा करायच्या. म्हणजे पहिल्या पायरीवर जी गुणांची मांडणी केलेली आहे, अर्थात ही गुणांची मांडणी या पद्धतीने करायची आणि नंतर मग या सगळ्या बेरजा करायच्या. आणि आता याच्या नंतरची जी पायरी आहे या पायरीवर आपण दुरुस्तीपद काढायचं. दुसऱ्या पायरीवर दुरुस्तीपद काढायचं. दुरुस्तीपद काढण्यासाठी आपल्याला एकूण गुणांची किंवा एकूण विद्यार्थ्यांची बेरीज लागेल. तर मग आपण एकूण जी संख्या आहे त्याला n म्हणू आणि याची बेरीज कशी येईल, तर n1 अधिक n2 अधिक n3. म्हणजे जेवढे गट असतील तेवढ्या गटातील विद्यार्थ्यांची संख्या. आता या ठिकाणी एक आपल्याला लक्षात घ्यावं लागतं की n1 n2 n3 यांची संख्या या प्रायोगिक संशोधनामध्ये जवळजवळ सारखीच असते. आणि विशेष करून ज्या वेळेला प्रसरण विश्लेषण किंवा सहप्रसरण विश्लेषण करायचं असेल तर ती सारखी ठेवली तर आकडेमोड करण्याच्या दृष्टीने सोयीचं पण होतं. आता दुरुस्तीपद काढत असताना आपल्याला पूर्व चाचणी गुणांकांसाठी दुरुस्तीपद, उत्तर चाचणी गुणांकांसाठी दुरुस्तीपद आणि त्यांच्यामधल्या आंतरक्रियामध्ये XY साठी दुरुस्तीपद आपल्याला ते काढावं लागतं. मग पहिल्यांदा आपण CX असं नोटेशन पूर्व चाचणी गुणांकांसाठी जी दुरुस्तीपद आहे त्याच्यासाठी वापरू. मग हे कसं काढायचं दुरुस्तीपद, CX हे दुरुस्तीपद कसं काढायचं, तर सिग्मा एक्स जो आपण काढलेला आहे त्याचा वर्ग करायचा भागिले n. त्याच्यानंतर y साठीची दुरुस्तीपद म्हणजे CY तो कसा काढायचा, तर त्याच्यासाठी सूत्र आहे समेशन y चा वर्ग भागिले n. नंतर CXY म्हणजे आंतरक्रिया म्हणू त्याला. तर त्या आंतरक्रियेसाठी दुरुस्तीपद आहे सिग्मा एक्स गुणिले
सिग्मा वाय भागिले एन. अशा पद्धतीने तिन्ही याच्यासाठी दुरुस्ती पद काढायची. त्याच्यानंतर पुढची पायरी जी आहे पायरी 3, पायरी 3 वर एकूण वर्गांची बेरीज. एकूण वर्गांची बेरीज म्हणजे टोटल एसएस. एसएस म्हणजे सम ऑफ स्क्वेअर्स. आता या ठिकाणी आपण हाच संक्षिप्त रूप या ठिकाणी वापरणार आहे. एसएस. एसएस म्हणजे सम ऑफ स्क्वेअर्स म्हणजे वर्गांची बेरीज. आता या ठिकाणी आपल्याला प्रसरण विश्लेषणामध्ये कल्पना आहे की एकूण वर्गांची बेरीज कशी काढतात. आता या ठिकाणी आपण पूर्व चाचणीचा विचार करणार आहे. तर सिग्मा एक्स स्क्वेअर विचारात घ्यावा लागेल. उत्तर चाचणीच्या वेळेला सिग्मा वाय स्क्वेअर विचारात घ्यावा लागेल. तर प्रत्येकासाठी एकूण वर्गांची बेरीज ही वेगवेगळी येईल. तर पहिल्यांदा आपण एक्स साठी एकूण वर्गांची बेरीज त्याला एस एस एक्स म्हणू. एक्स साठी एकूण वर्गांची बेरीज. आता ही एस एस एक्स कशी काढायची. तर सिग्मा एक्स स्क्वेअर म्हणजे आपण गुणांचे वर्ग करून ज्या बेरजा केलेल्या आहेत त्या बेरजा वजा सी एक्स. त्याच्यानंतर एस एस वाय हे कोणत्या सूत्राने काढायचं. तर समेशन वाय वर्ग वजा सी वाय. आणि नंतर एस एस एक्स वाय म्हणजे एक्स वाय साठी एकूण वर्गांची बेरीज. ती कशी काढायची. तर समेशन एक्स वाय वजा सी एक्स वाय या सूत्राने ती काढायची. म्हणजे या ठिकाणी एकूण वर्गांची बेरीज ही आपण पूर्व चाचणी, उत्तर चाचणी आणि आंतरक्रियेसाठी स्वतंत्र काढायची. आणि याच्यासाठी आपण शॉर्ट फॉर्म किंवा संक्षिप्त रूप काय वापरलेलं आहे. एक्स साठी एकूण वर्गांची बेरीज म्हणजे एस एस एक्स आणि ती या सूत्राने काढायची. वाय साठी एकूण वर्गांची बेरीज म्हणजे एस एस वाय. अशा पद्धतीने एकूण वर्गांची बेरीज काढायची. चौथी पायरी गटांमधील वर्गांची बेरीज म्हणजे अमंग ग्रुप्स एस एस. मग ही एक्स साठी वेगळी, वाय साठी वेगळी आणि एक्स वाय साठी वेगळी वेगळी काढावी लागते. त्याच्यासाठी सूत्र आहे. आपण पहिल्यांदा एक्स साठी गटांमधील वर्गांची बेरीज एवढं न वापरताना आपण काय म्हणणार आहे. एस एस. एक्स साठी गटांमधील एस एस. आता याच्यासाठी सूत्र असं आहे की ज्या आपण पूर्व चाचणी गुणांकांच्या गटानुसार बेरजा केलेल्या होत्या त्यांचा या ठिकाणी वापर करायचा. म्हणजे सिग्मा एक्स वनचा वर्ग भागिले एन वन म्हणजे त्या गटातील विद्यार्थ्यांची. नंतर सिग्मा एक्स टूचा वर्ग भागिले एन टू अधिक सिग्मा एक्स थ्रीचा वर्ग भागिले एन थ्री आणि वजा सी एक्स म्हणजे दुरुस्ती पद. आता इथे 3 गट आहेत त्याच्यामुळे हे 3 पदं आलेली आहेत. समजा 4 गट असतील तर 4 पदं मिळतील आपल्याला. त्याच्यानंतर वाय साठी गटांमधील एस एस. तर वाय साठी गटांमधील एस एस सूत्र वापरताना एक्सच्या ऐवजी काय नोटेशन येईल. वाय नोटेशन येईल. म्हणजे या ठिकाणी समेशन वाय वन चा वर्ग भागिले एन वन अधिक समेशन वाय टू चा वर्ग भागिले एन टू अधिक समेशन एक्स थ्रीचा वर्ग भागिले एन थ्री आणि वजा सी वाय म्हणजे वाय साठीचं दुरुस्ती पद. अशा पद्धतीने वाय साठी गटांमधील एस एस काढायचे. त्याच्यानंतर एक्स वाय साठी गटांमधील एस एस. वाय साठी गटांमधील एस एस याच्यासाठी सूत्र आहे समेशन एक्स वन गुणिले समेशन वाय वन भागिले एन वन. सिग्मा एक्स वन गुणिले सिग्मा वाय वन भागिले एन वन. नंतर सिग्मा एक्स टू गुणिले सिग्मा वाय टू भागिले एन टू अधिक सिग्मा एक्स थ्री गुणिले सिग्मा वाय थ्री भागिले एन वन भागिले एन थ्री आणि वजा सी एक्स वाय. म्हणजे आपण ज्या बेरजा केलेल्या आहेत त्या सर्व या ठिकाणी उपयोगात आणल्या गेलेल्या आहेत. तर चौथ्या पायरीवर आपण गटांमधील वर्गांची बेरीज काढायची आणि मग 5व्या अंतर्गत वर्गांची बेरीज. पायरी 4 वर आपण गटांतर्गत वर्गांची बेरीज. गटांतर्गत वर्गांची बेरीज म्हणजे विदिन ग्रुप्स एस एस. त्याच्यासाठी सुद्धा आपण थोडं संक्षिप्त रूप वापरणार आहोत. तर आपण पहिल्यांदा एक्स साठी गटांतर्गत एस एस म्हणू. म्हणजे
x साठी गटांतर्गत वर्गांची बेरीज. मग हे कसं काढायचं, तर x साठी एकूण SS वजा x साठी गटांमधील SS. x साठी एकूण SS वजा x साठी गटांमधील SS. याचप्रमाणे y साठी गटांतर्गत SS काढायचं. y साठी गटांतर्गत y साठी गटांतर्गत SS म्हणजे y साठी एकूण SS वजा y साठी गटांमधील SS. xy साठी गटांतर्गत SS याच पद्धतीने सूत्र वापरायचं. y साठी गटांतर्गत SS बरोबर xy साठी एकूण SS वजा xy साठी गटांमधील SS. चौथ्या पायरीवर आपण तिन्ही बाबतीमध्ये तिन्ही प्रसरणांसाठी गटांतर्गत वर्गांची बेरीज काढली. आता पाचवी पायरी जी आहे त्या पाचव्या पायरीवर स्वाधीनता मात्रा काढायची. त्या मात्रा जी आहे ती गटांमधील SS साठी आणि गटांतर्गत SS साठी अशी वेगवेगळी आहे. मग गटांमधील SS साठी स्वाधीनता मात्रा ही काढायची k-1 या सूत्राने. k म्हणजे संख्या. आता ही गटांमधील SS साठी काढत असताना आता वास्तविक आपण जी मांडणी केलेली आहे त्याच्यामध्ये स्तंभ हे 6 आहे, परंतु आपण पूर्व चाचणीचं प्रसरण वेगळं करणार आहे आणि उत्तर चाचणीचं प्रसरण विश्लेषण वेगळं करणार आहे. आणि म्हणून मग पूर्व चाचणीसाठी स्तंभांची संख्या 3 आणि उत्तर चाचणीसाठी स्तंभांची संख्या 3 असं आपण जे उदाहरण विचारात घेतलेलं आहे त्याच्यामध्ये गटांतर्गत SS साठी स्वाधीनता काढायची n-k या सूत्राने. n-k म्हणजे ज्याप्रमाणे आपण प्रसरण विश्लेषण केलेलं आहे, यापूर्वी आपण काही उदाहरणं पण त्याच्यावरची सोडवलेली आहेत. तर इथे या आतापर्यंत जी आपण प्रक्रिया बघितली त्याच्यामध्ये असं लक्षात येईल तुमच्या की आपण x साठी प्रसरण विश्लेषण स्वतंत्र करतोय, y साठी प्रसरण विश्लेषण स्वतंत्र करतोय आणि हे जे xy साठी आपण जे एकूण वर्गांची बेरीज, गटांतर्गत वर्गांची बेरीज आणि गटांमधील वर्गांची बेरीज काढली, ह्याचा जो उपयोग आहे हा उपयोग आपल्याला नंतरच्या प्रक्रियेमध्ये होणार आहे. आता सुरुवातीला दोन्ही ज्या पूर्व चाचणी आणि उत्तर चाचणीचे गुण आहेत त्यांच्यामधील प्रसरण विश्लेषण या ठिकाणी काढलं जाईल आणि नंतर मग पुढे कोणत्या प्रकारची परिस्थिती निर्माण होते त्याच्यानुसार मग पुढचा निर्णय संशोधकाला घ्यावा लागतो. तर अशा प्रकारे आपण या भागामध्ये सहप्रसरण विश्लेषण प्रक्रिया करत असताना एकूण 5 पायऱ्यांचा तिथे विचार केलेला आहे. आता पुढच्या ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया पुढे आपण पुढच्या भागामध्ये पूर्ण करू. म्हणजे पुढच्या पायऱ्यांवर आपण कोणकोणत्या प्रक्रिया केल्या पाहिजे किंवा कोणकोणत्या किमती काढल्या पाहिजे याच्या संदर्भात विचार करू.